नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहे. पाहू शकता बघा, अतिशय महत्त्वाचा आणि खूप धक्कादायक निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आले आहेत. निर्णयाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी सर्व महिलांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाहू शकता बघा, पुढे लाडक्या बहिणींकडून होणार पैसे वसुली. तर बघा, तुमचे जे काही पैसे आहेत ते पैशांची ह्या ठिकाणी आता वसुली केली जाणार आहे. त्या संदर्भाचा जो काही धक्कादायक निर्णय तो घेण्यात आला आहे, त्या निर्णयाची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यासाठी सर्वच माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पहा. संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे, त्यासाठी सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासोबतच पुढे बघा, पुढचं एक महत्त्वाचं पाहणार आहोत आपण, पैसे वाटप कधी होणार त्याची देखील महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्या अगोदर सर्व माता भगिनींना विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओला पटकन लाईक करा, पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर बघा, धक्कादायक निर्णय जो घेण्यात आला आहे त्या निर्णयाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओ सुरुवात करूया. तर बघा, धक्कादायक निर्णयाची जी काही माहिती आहे ती आपण पाहणारच आहोत. त्या अगोदर काही महत्त्वाची माहिती बघा, मी खास करून या ठिकाणी सर्व महिलांना ही माहिती देऊ इच्छितो. सर्व महिलांनी लक्षपूर्वक ऐका. बघा, जर आपण पाहिलं असेल, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नेहमीच योग्य ती माहिती देत असतो, नेहमीच नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर बघा, मी तुम्हाला मागे देखील ही माहिती दिली आहे, तुम्ही व्हिडिओ पाहत नाही, त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न पडतात. पाहू शकता बघा, सारिका ताईंना ह्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे, घरी काहीच होत नाही, मोबाईल ॲप लॅपटॉपवरून फॉर्म भरता येत नाही, काय करू सांगा. तर बघा, मी त्यांना ह्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता त्यांचा, कारण त्यांचा अर्ज जर झाला नाही तर त्यांना पैसे मिळणार नाही. सर्वांनाच पैसे मिळावे हा आपला या ठिकाणी हेतू असतो, त्यासाठी मी मदत करत असतो. त्यासाठी त्यांना मी उत्तर देखील दिलेलं आहे. बघा, अंगणवाडी सेविकांकडून भरा. मी वारंवार तुम्हाला जवळपास 4 ते 5 व्हिडिओमध्ये सांगितलेले की तुम्हाला जे काही अर्ज आहेत ते तुम्हाला आता अंगणवाडी सेविकांकडूनच करता येतील. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला स्वतः अर्ज भरण्याची जी काही अधिकार होते ते सरकारने GRच्या माध्यमातून काढून घेतले, त्यामुळे तुम्हाला देखील अर्ज भरता येणार नाही. त्यासोबतच आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र या ठिकाणाहून देखील अर्ज भरले जाणार नाही. तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर अंगणवाडी सेविकांकडूनच अर्ज होईल. याचं कारण काय, हा प्रश्न पडण्याचं कारण काय, तुम्ही व्हिडिओ पाहत नाही. मी तुमच्यासाठी नेहमीच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. बघा, प्लीज सांगा, हेल्प करा ना, कसा फॉर्म भरू. बघा, ह्या ठिकाणी जर यांनी फॉर्म भरला नसता तर यांना त्या ठिकाणी माहिती मिळाली नसती. आता व्हिडिओच्या माध्यमातून देखील त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय, त्यासोबत त्यांना बघा या ठिकाणी उत्तरचं मी रिप्लाय देखील दिलेलं आहे. ठीक आहे, तर पुढे पाहू शकता. बघा, पुढे काय म्हटलेलं आहे, प्लीज माझा फॉर्म सबमिट का होत नाही आहे, मी खूप वेळा लॉग इन केलं नारी शक्तीवर. तर बघा, नारी शक्तीवर होत नाही, पोर्टलवर ह्या ठिकाणी ॲप्लिकेशन सुरू होते, परंतु ते देखील आता बंद केले. तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जा, त्यांच्याकडून अर्ज भरून घ्या, तुमचा अर्ज त्या ठिकाणी भरला जाईल. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न, 2-3 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले अतिशय महत्त्वाचे, ते पाहूया. पुढचा प्रश्न, आता बघा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. हा देखील प्रश्नाचं उत्तर मी अगोदर देखील दिलेलं होतं. पाहू शकता बघा, आडे प्रतीक्षा भगिनी ताई यांनी विचारलं आहे, दादा माझ्या मम्मीचा फॉर्म डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह झाला आहे, बट विलेज लेवलला अप्रूव्ह नाही झाला अजून, आणि 13 ऑगस्टला फॉर्म भरला आहे. बघा, या ठिकाणी सांगू इच्छितो, या प्रश्नाचं देखील उत्तर मी दिलेलं आहे व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ पाहत नाही, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती कळत नाही. व्हिडिओ व्यवस्थितरित्या पूर्ण जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला माहिती कळेल. या प्रश्नाचं उत्तर काय, बघा या ठिकाणी या ताईंना मी सांगू इच्छितो. बघा, दिलेले उत्तर मी पाहू शकता, काहीही हरकत नाही. बघा, या ठिकाणी जर आपण पाहिले तर काहीही हरकत नाही असं उत्तर मी त्यांना दिलं. बघा, त्यांनी काय म्हटलं, दादा माझ्या मम्मीचा फॉर्म डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह झाला आहे, बट विलेज लेवलला अप्रूव्ह नाही झाला अजून, आणि 13 ऑगस्टला फॉर्म भरला आहे. बघा, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं काय, जर तुमचा अर्ज डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह झाला आहे आणि जर तो विलेज लेवलला अप्रूव्ह नसेल तरी देखील काही हरकत नाही, तुम्हाला पैसे मिळून जातील. ठीक आहे, पैसे तुम्हाला मिळून जाणार आहेत. जर तुमचा अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला पैसे मिळून जातील. फक्त सर्व माता भगिनींना विनंती करतो, व्हिडिओ कृपया करून पूर्ण पहा, मग तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न पडणार नाही. तुम्हाला नेहमीच मदत करत असतो, तुम्हाला पैसे मिळावे हा आपला हेतू असतो. पुढचा एक प्रश्न बघा, हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, मेघाताईंचा आहे, मेघा काटकर. बघा, या प्रश्नाचं देखील उत्तर मी वारंवार तुम्हाला देत आलो आहे. बघा, दादा माझा अर्ज अप्रूव्ह झाला आहे, पण पैसे आले नाही, आधार लिंकिंग इनॅक्टिव्ह दाखवत आहे, आणि माझं आधी ज्या बँकमध्ये अकाउंट होतं त्या बँकेचं नाव दाखवत आहे, पण आता माझं त्या बँकमध्ये अकाउंट नाही, मग मी काय करायचं. बघा, मी तुम्हाला वारंवार सांगतोय की तुमचा अर्ज मंजूर झाला म्हणजे तुमचं काम संपलेलं नाही आहे. अर्ज मंजूर झाला म्हणजेच तुम्हाला आधार सीडिंग आहे का ते चेक करून घ्या. यांनी बघा ऑनलाईन चेक केलेले, त्यावेळेस त्यांना कळतं आहे की इनॅक्टिव्ह आहे. आता इनॲक्टिव्ह असल्यामुळे त्यांना बघा, आता जर आपण पाहिलं तर आजची जवळपास 12 तारीख आहे.
आता 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल. मी तुम्हाला तारीख देखील पुढे दाखवणारच आहे. 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला पैसे जे आहेत ते वाटप व्हायला सुरुवात होईल. आपण त्या ठिकाणी टाकलेलं आहे की पैसे कधी वाटप होतील, तर 2 ते 3 दिवसांमध्ये तुमचे पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता 2 ते 3 दिवसांमध्ये जर तुमचं आधार सीडिंग झालं तर तुम्हाला यावेळेस पैसे मिळतील. आधार सीडिंग जर झालं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. या ताईंना मी या ठिकाणी देखील सांगितलं आहे. बघा, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देखील दिले आहे, कारण हे खूप महत्त्वाचे प्रश्न होते. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं हे गरजेचं होतं, कारण त्यांना पैसे मिळाले नसते. सर्वांना पैसे मिळावा हा आपला हेतू असतो. पाहू शकता बघा, ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे तिथे सीडिंग करून घ्या, म्हणजेच लिंक करून घ्या. लवकरच पैसे येणार आहेत. आता बघा, मी त्यांना सांगितलेलं आहे की लवकरच पैसे वाटप जे आहेत ते सुरुवात होणार आहे. जर तुमचं लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ठीक आहे. आता किती महिलांचं लिंक नाही अजून, त्याची जी काही अपडेट आहे मी तुम्हाला पुढच्या 1-2 व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी देऊन देईल. त्यामध्ये त्या महिलांना, म्हणजे तेवढ्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. आता जो काही धक्कादायक निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया पैशांची वसुली संदर्भात. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर बघा, त्या लाडक्या बहिणींकडून होणार वसुली. पाहू शकता बघा, त्या लाडक्या बहिणींकडून होणार वसुली, नक्की कारण काय, वाचा सविस्तर. बघा, सविस्तर माहिती आपण पाहूया. लाडक्या बहिणींकडून वसुली होणार आहे, काय माहिती, तुमच्याकडून देखील वसुली होईल का ते देखील पाहूया. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम कापू नये असे राज्य सरकारने बजावून देखील बँकांनी जे काही पैसे ते कापल्याचे समोर आले. त्यामुळे सरकारने आता थेट रिझर्व्ह बँकेकडेच धाव घेतली. बघा, सरकारने आता रिझर्व्ह बँकेकडेच धाव घेतलेली, तुमचे पैसे देखील परत मिळणार आहेत. त्यानंतर बघा, महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी बुधवारी राज्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेत. मात्र ही रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे असे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे महिला लाभार्थ्यांच्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याने महिलांच्या तक्रारी ज्या आहेत त्या वाढत आहेत. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना अपात्र असतानाही अर्ज भरून पैसे घेतलेल्या तसेच सरकारी योजनांचे दुहेरी लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पाहू शकता बघा, हा धक्कादायक निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आता बघा, ह्या संदर्भात अजूनपर्यंत ऑफिशियली काही माहिती देण्यात आलेली नाही आहे. परंतु जर आपण पाहिले तर मागे देखील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सभेमध्ये देखील महिलांना ज्यावेळेस प्रश्न विचारला होता त्यावेळेस देखील महिलांनी सांगितलं होतं 400 ते 500 टन ऊस आम्ही त्या ठिकाणी विकतो म्हणून. तर बघा, या ठिकाणी ही जी काही योजना होती ती गरीब महिलांसाठी, ज्या महिला त्या ठिकाणी कामं करतात त्या महिलांसाठी होती. आता ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न ज्या महिलांचं कमी आहे त्या महिलांसाठी ही योजना, म्हणजे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत. जर आपण पाहिलं तर बघा, ह्या योजनेमध्ये त्याच महिलांनी अर्ज करायला पाहिजे होता ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. आता 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या ज्या महिला आहेत, ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, तर त्या महिलांकडून या जे काही पैसे आहेत हे पैसे वसूल करण्याचा निर्णय जो तो घेण्यात आलेला आहे. लवकरच या संदर्भाची जी काही माहिती आहे ती आल्यावर तुम्हाला कळवली जाईल, कशा पद्धतीने वसुली केली जाईल किंवा काय. तर तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या आसपास देखील महिलांच्या, म्हणजे तुमच्या शेजारी वगैरे कोणी अशा पद्धतीने लाभ घेतलेला आहे का, त्यांचं उत्पन्न हे खूप जास्त आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. तर अशा पद्धतीचा जो काही निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे. या संदर्भाचं जर आपण पाहिलं तर लवकरच जी काही ऑफिशियल माहिती येईल ती तुम्हाला कळवलीच जाणार आहे. सध्या तरी अशा पद्धतीची कुठलीही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. महिलांकडून जे काही पैसे ते वसूल होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आता पुढची एक महत्त्वाची माहिती बघा, पुढची माहिती अशा पद्धतीची, पुरुष असूनही प्रीतमने घेतला योजनेचा लाभ. बघा, मुळशी तालुक्यात एका पुरुष व्यक्तीने, ज्याचे नाव प्रीतम आहे, त्याने लाडकी बहीण योजनेत अर्ज भरून लाभ मिळवला आहे. छाननीमध्ये ही बाब उघडकीस आल्याने महिला आणि बालकल्याण विभागाकडून या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे. पुरुष असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची घटना आता पुणे जिल्ह्यात घडलेली आहे. तर बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील अशा पद्धतीची घटना जी घडलेली आहे आणि ह्या ज्या काही घटना आहेत त्या घडू नयेत म्हणूनच राज्य सरकारने ह्या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की लाडकी बहीण योजनेचे जे काही अर्ज आहेत ते फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांकडूनच भरले जाणार आहेत. त्यामुळे कोणीही अशा पद्धतीचे जे काही प्रकार आहेत ते करणार नाहीत, होणार नाहीत. त्यासाठी आता अर्ज जे आहेत ते अंगणवाडी सेविकांकडूनच भरले जाणार आहेत. त्या संदर्भाचा GR देखील आला होता. मी तुम्हाला वेळोवेळी सर्वच व्हिडिओच्या माध्यमातून ही जी काही माहिती ती कळवत असतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओ लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून घ्याल, कारण लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, कारण सर्व महिलांना ही जी काही माहिती ती कळू द्यायची आहे. त्यासोबतच महत्त्वाचे प्रश्न देखील मी तुमचे सोडवलेले आहेत, ते देखील सर्व महिलांना कळाले पाहिजे. तर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.